आज आलो आहे पुण्यातील शनिपार चौकात। या चौकाला नाव देखील या मंदिरामुळेच मिळाले आहे। आज जाणून घेऊया या मंदिराची माहिती। शनिपार मारुती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मारुतीची स्थापना श्री ना. स. केळकर यांनी इसवी सन 1890 मध्ये केली। मात्र इतिहासात पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या दगडी पारावरील या मारुतीचे संदर्भ इसवी सन 1871 पासून सापडतात। केळकरांनी स्थापन केलेल्या हनुमानाची प्रतिमा आजही येथे ठेवलेली आहे। पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या छोट्या मंदिरात शेंदूर लेपित मारुतीची उभी मूर्ती आहे। तर उजव्या बाजूला काळ्या पाषाणातील शनी देवतेची चतुर्भुज मूर्ती असून देवतेच्या हातात धनुष्यबाण, शूल आणि कमलपुष्प आहे। शनिदेव एका पक्षावर आरूढ झालेले आहेत। या मंदिरात असलेल्या प्रदक्षिणा मार्गावर हंड्या लावलेल्या असून मुख्य मंदिराच्या मागील बाजूस विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे। भवानी देवी शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याची चांदीची मूर्ती आहे। तसेच शंकराची पिंड आहे। मंदिराच्या बाहेरच्या बाजूस म्हसोबा आहे। सध्या मंदिराची स्थापना ट्रस्टकडे असून ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या मंदिराला पुणे महानगरपालिकेने वारसा स्थळाचा द्वितीय श्रेणीचा दर्जा दिलेला आहे। या मंदिराला भेट द्यायला नक्की या। मंदिर आणि मंदिराची माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।